श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आपल्या या स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर ती समस्या भरपूर जणांच्या बाबतीत निर्माण होत असते. तर ती कुठली? तर अतोनात प्रयत्न करत असतो आपण एखाद्या गोष्टीसाठी, पण तरीही म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही. अगदी जीव ओतून काम करूनही जर आपल्या मनाप्रमाणे जर गोष्टी घडत नसतील तर नक्कीच आपलं काय होतं हे त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं. आता अशातच आपल्याला आपली इच्छा स्वामींकडून जर पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला एक काम करायचं आहे, स्वामींना नवस करायचा आहे. आता खरं तर स्वामींना नवस करण्याची कधीच गरज नसते, कारण स्वामी आपण एखादी इच्छा व्यक्त करण्या अगोदरच आपल्या त्या इच्छा पूर्ण करतात. आणि जर आपली एखादी इच्छा अगदीच पूर्णच होत नसेल तर नक्कीच स्वामींना हे देखील माहिती असतं की ते आपल्यासाठी योग्य नाही, पण तरीही आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. तर बघा, आता आपल्याला स्वामींना नवस कसा करायचा आहे, कशा पद्धतीने, कोणी, कधी, सगळं काही सविस्तररित्या आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक गोष्ट शांततेने ऐका, म्हणजे आपला गोंधळ होत नाही. तर सुरुवात करूया वारापासून. आता स्वामींना नवस करायचं म्हटल्यावर तर अर्थात आपल्याला गुरुवारच निवडायचा आहे. आता गुरुवार व्यतिरिक्त आपण कुठला दिवस निवडू शकतो? तर स्वामी जयंती, दत्त जयंती किंवा मग असे जे विशिष्ट दिवस असतात ना, त्या दिवसांना आपण नक्कीच करू शकतो. पण प्रत्येक गुरुवार हा विशेष असतो, विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गुरुवारी नक्कीच आपण स्वामींना नवस करायला हवा. आता नवस कोण करू शकतो? तर नवस कोणीही करू शकतो. पुरुष, महिला, विद्यार्थी असेल, कोणीही, अगदी विधवा महिला असेल, विधवा महिलांच्या बाबतीतही काहीही अडचण नसते. त्यामुळे विधवा महिला देखील हा जो नवस आहे तो करू शकतात. कोणीही हा नवस करू शकतात. आता हा नवस करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम केंद्रात, मठात, मंदिरात जे काही तुमच्या इथे असेल तिथे तुम्हाला जावं लागणार आहे. आता भरपूर ठिकाणी केंद्र असतातच, पण अगदीच तुमच्या गावामध्ये केंद्रच नाही, मठच नाही, मग काय करायचं? तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तो घरी करायचा आहे, पण ते जे नारळ आपण ठेवणार आहोत ते मठासाठी ठेवायचं आहे. आता कसं करायचं ते सांगते. सर्वप्रथम मंदिरात जाऊन जे करणार आहे त्यांच्यासाठी सांगते. मंदिरात जाताना आपल्याला एक श्रीफळ घेऊन जायचं आहे. आता श्रीफळ, आपलं जे नारळ आहे ते घेऊन जायचं आहे. त्यासोबत अगरबत्ती, काही प्रसाद नेता आला तर ते घेऊन जा किंवा फळं घेऊन जा. जे काही तुमच्या पद्धतीने तुम्हाला नेता येणार आहे त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्या वस्तू घेऊन जायच्या आहे. आता मंदिरात गेल्यानंतर स्वामींसमोर आपल्याला शरण तर व्हायचंच असतं. त्यानंतर आपलं जे नारळ आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं. स्वामींना मुजरा वगैरे करून झाल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या. नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचं. त्यावर जे काही तुम्ही प्रसाद ठेवला आहे तो जे काही आहे, आता एक समजा एक केळी घेतली असेल तर ती ठेवा, खडीसाखरेची पुडी असेल तर ती ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही जास्त प्रसाद घेतला असेल तर तोही तुम्ही हातात घेणं शक्य असेल तर हातात घ्या, नाहीतर स्वामींच्या तिथे जागा असते त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या. आता श्रीफळ मात्र आपल्याला खाली ठेवायचं नाही, श्रीफळ आपल्याला हातातच ठेवायचं आहे. आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, माझी अशी अशी इच्छा आहे, त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करत आहे. प्रयत्नांची कबुली देणं खूप गरजेचं आहे. आता प्रयत्न तर करत आहे, पण तरीही म्हणावं तसं यश मला मिळत नाही. तर आज जो नवस मी तुम्हाला करत आहे तो फक्त आणि फक्त त्या कामासाठी करत आहे. जे काही तुमचं काम आहे, व्यवसाय, नोकरी, विद्यार्थी असेल तर शैक्षणिकदृष्ट्या जी काही समस्या असेल ती समस्या स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर स्वामींना आपल्याला कुठली तरी एक सेवा कबूल करून घ्यायची आहे, म्हणजे स्वामींना कुठल्या तरी एका सेवेचं वचन द्यायचं आहे. खरं तर स्वामींच्या ज्या नित्यसेवा आहे त्या आपण रोजच्या रोज करायला हव्या. ज्या नित्यसेवा म्हणजे क्रमशः 3 अध्याय वाचणं, 11 माळी किंवा 1 माळ जप करणं, ही तर नित्यसेवा झाली. पण या व्यतिरिक्त स्वामींना आपल्याला संकल्पयुक्त एखादी सेवा कबूल करायची आहे, किंवा संकल्पयुक्त नसेल तरीही कायमस्वरूपी अशी सेवा करेल अशी कबुली द्यायची आहे. आता सेवा कुठली निवडायची? तर तुम्ही कुठलीही सेवा त्यामध्ये निवडू शकतात. आता गुरुचरित्र आहे, स्वामीचरित्र सारामृत आहे, समजा 108 पारायणं, 11, 21 जसं तुम्हाला झेपणार आहे तसं. या व्यतिरिक्त गुरुचरित्र, नवनाथ पारायण ह्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला कबूल करायच्या आहे, किंवा मग तारक मंत्राचं अनुष्ठान वगैरे ह्या जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्हाला तिथे कबूल करायची आहे. भावनेच्या भरामध्ये आपल्याला खूप ढिगभर सेवा कबूल करायच्या नाही. आता सेवा करण्याने आपलं नुकसान कधीच होत नाही, सेवा आपल्या चांगल्यासाठीच असतात. पण समजा एखादी तुम्ही भावनेच्या भरात कबुली देतात की मी असं असं करेल, दिवसभर असं करेल, पण खरं सांगा आपल्याकडनं होतं का ते, हे पहिले बघायचं आहे. तुम्हाला जी सेवा झेपणार आहे, तुम्हाला ती करणं शक्य होणार आहे, अशा सेवेची तुम्हाला त्या ठिकाणी कबुली द्यायची आहे. आणि मी ह्या कामासाठी
मी अशी अशी सेवा करणार आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर मग त्या सेवेचा उल्लेख करा की इतक्या महिन्यांसाठी इतका कालावधी आहे. आणि तर तुम्ही कायमस्वरूपी एखादी सेवा निवडत असाल की स्वामी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी रोज एक माळ जप करणार आहे, तर तुम्हाला तशा पद्धतीने रोज ते करायचं आहे. अगदीच मध्ये सुतक आलं, महिला असतील तर मासिक धर्म वगैरे आला किंवा अचानक आपल्याला कुठे बाहेर जावं लागतं, त्या गोष्टी सोडून त्या व्यतिरिक्त मात्र आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला एक प्रकारचा नवस स्वामींसमोर हातात श्रीफळ घेऊन करायचा आहे. त्यानंतर श्रीफळ स्वामींसमोर आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हे झालं मंदिरात जाणाऱ्यांसाठी. आता ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही, मठ नाही, काहीही नाही, त्यांनी काय करायचं, सेम अशीच क्रिया जी आहे ती आपल्याला घरी करायची आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर. आता हे नारळ जे आहे ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही स्वामींच्या मठात जाल, अक्कलकोटलाच नाही, अक्कलकोटला गेले तर चांगली गोष्ट आहे, पण इथे अक्कलकोट असा नियम नाही. मग जिथे तुम्ही कधी मठात जाणार आहात तिथे तुम्हाला ते जाताना नंतर घेऊन जायचं आहे, ही काळजी घ्यायची आहे. ते नारळ फोडायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही घरीही नवस करू शकतात आणि केंद्रात जाऊनही करू शकतात. घरचा तर आपल्याला फक्त मंदिर नसेल तर पर्याय निवडायचा आहे, नाही तर आपल्याला मंदिरात जाऊनच करायचं आहे. आता घरी आल्यानंतर आपल्याला लगेचच सेवेला सुरुवात करायची आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, बऱ्याच भक्तांच्या बाबतीत तेच होतं की स्वामींना नवस करतो, मग स्वामी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा मग मी सेवा करेल. तर नाही, असं आपल्याला अजिबात करायचं नाही. स्वामीही बोलत असतील ना की तू पहिले सेवा कर मग मी तुझी इच्छा पूर्ण करतो, तर असं करू नका. तुम्ही आज स्वामींना नवस केला, आजपासून तुम्ही सेवा सुरुवात करा सेवेला आणि असा विचार करा की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर निश्चितच तुमची इच्छा 100% 3 महिन्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण होतेच म्हणजे होते, हे 100% अगदी खात्रीपूर्वक सांगत आहे. अशा पद्धतीने नवस कसा करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल, वार समजला असेल, कोणी करायचं हेही समजलं असेल. आता पुढचा प्रश्न येतो तो नियमांचा. आता नियम, आता हे बघा, सेवेचं तर मी तुम्हाला बंधन म्हणजे हीच सेवा करा, अमुकच करा, तमुकच करा असं अजिबात सांगितलं नाही. जी तुम्हाला झेपणार आहे ती सेवा निवडा, एवढंच सांगितलं. आता त्यानंतर नियम कुठले, तर मांसाहार पूर्णपणे कडकडीत मांसाहार बंद म्हणजे बंदच. कुठलीही सेवा तुम्ही करा, मांसाहार तुम्हाला कडकडीत बंदच करायचा असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नसतो, हे या ठिकाणी कटाक्षाने लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रह्मचार्याचं, तर ब्रह्मचार्याचं आता तुम्ही गुरुचैत्र जर निवडत असाल तर गुरुचैत्र 7 दिवसांचं असतं. त्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन हे करावंच लागेल. या व्यतिरिक्त दुसरे काही नियम म्हणजे दुसरी जर सेवा असेल तर त्या ठिकाणी ब्रह्मचार्याचा कसा नियम नाही. पण नवनाथ पारायण झालं, गुरुचैत्र पारायण झालं तर त्या दिवसांच्या कालावधीत आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं, आता गुरुचरित्र असेल तर अर्थात त्या दिवसांमध्ये आपण दुसऱ्यांच्या घरचं खायचं प्यायचं नाही. पण जी दुसरी सेवा आहे तर शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं. पण अगदीच वेळ प्रसंगी खाण्याची वेळ आली तर मग खाऊन घ्यावं. त्यानंतर गायत्री मंत्र म्हणून आपण माफी देखील मागायची आहे. पण गुरुचरित्र जर करत असाल तर मग आपल्याला हे नियम पाळणं बंधनकारक असतं. आता हे जे नियम आहे अगदी म्हणजे सोपे नियम आहे. आता महिला वर्ग असा असेल, एखादी महिला असा प्रश्न विचारू शकते की मी नवस केला तर मग माझ्या घरच्यांना मांसाहार बंद करणं शक्य होणार नाही, तर मग काय करायचं. तर बघा, तुमच्या घरच्यांना जर मांसाहार करायचा असेल तर त्यांना तुम्ही बनवून द्या, कारण आपण प्रत्येकाला नकार देऊ शकत नाही. पण तुम्हाला मात्र हा नियम कडकडीत पाळायचा आहे. मग घरच्यांनी खाल्लं मग मला खावं लागलं, कारण आपल्याला कोणीही जबरदस्ती खाऊ घालत नाही. सर्वस्व आपला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही जर नवस केला आहे तर तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला कडकडीत हे मांसाहार तुम्हाला बंदच करावा लागेल. घरच्यांना बनवून द्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात. तर हे जे नियम होते ते तुमच्या लक्षात आले असतील. अगदी सोपे नियम आहे, काहीही अवघड नाही. फक्त सेवा निवडताना भरपूर सेवा आहे. 11 गुरुवार आहे, स्वामी चरित्र सारामृत आहे, तारक मंत्र आहे, गुरुचैत्र आहे. आता भरपूर सेवा सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. नक्कीच तसं तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवा. त्याबद्दलही योग्यरित्या तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तर स्वामींना नक्की नवस करा आणि तुमची इच्छा पूर्ण करा. स्वामी लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे, तसा तुमचाही असेल. पुन्हा भेटूया आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.